नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजची कथा फक्त एक दुःखद घटनेची नाही, तर आजच्या वेगवान, महत्त्वाकांक्षी जीवनशैलीचा असा एक कठोर आरसा आहे. आपण सगळेच यशाच्या मागे धावतो, मोठी पदवी, मोठा पगार, मोठ्या डील्सच्या मागे. पण या धावपळीत आपण नेमकं कुणाच्या बलिदानावर उभे आहोत, हे आपण विसरतो का? ज्या आईवडिलांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून आपल्याला उंच उडण्यासाठी पंख दिले, त्यांच्या शेवटच्या क्षणी आपल्याकडे 2 मिनिटंही शांत उभं राहण्याइतका वेळ नसावा. ही कथा पुण्यातील एका यशस्वी मुलाची आणि त्याच्या साध्या त्यागी वडिलांची आहे. चला ऐकूया ही हृदयाला भिडणारी, डोळ्यात अश्रू आणणारी आणि विचार करायला भाग पाडणारी गोष्ट. पुण्यातील सदाशिव पेठच्या हृदयस्थानी नवीन पेठ भागात वसलेलं वैकुंठ स्मशानभूमी ही एक प्राचीन, विस्तीर्ण आणि शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. सुमारे 17 एकरांच्या विशाल परिसरात असलेली ही जागा 1972 पासून कार्यरत आहे. इथे विद्युत दाहिनी, इलेक्ट्रिक फार्मन्स, CNG दाहिनी आणि पारंपरिक लाकडी चिता अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मोठं पार्किंग लॉट, वेटिंग रूम्स आणि नुकतेच केलेले नूतनीकरण यामुळे ही स्मशानभूमी शहरातील अनेक कुटुंबांसाठी प्रथम पसंतीचे ठरते. पण दुपारच्या रणरणत्या उन्हात जेव्हा हवेत गरम वाळूचा धूर मिसळतो आणि जमिनीचा ताप पायातून अंगभर पसरतो, तेव्हा ही जागा जणू पृथ्वी स्वतः जळत असल्यासारखी वाटते. धुरांचे लोट, मंत्रांचा गुज्जराव आणि नातेवाईकांच्या हुंदक्यांनी भरलेलं वातावरण हे सगळे एकत्र येऊन एक विचित्र शांतता निर्माण करते. त्या दिवशी दुपारचे 2:30 वाजले होते. रोहन, अमेरिकेतील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट, मुंबईच्या विमानतळावरून थेट टॅक्सीने इथे पोहोचला होता. त्याच्या अंगावर महागडा ब्रँडेड शर्ट, पॅन्ट, डोळ्यावर रॅबनचा काळा सनग्लासेस होते. हातात सतत व्हायब्रेट होणारा लेटेस्ट iPhone 17 Pro Max आणि चेहऱ्यावर दुःखापेक्षा जास्त घाई आणि अस्वस्थता दिसत होती. तू इथे उभं राहूनही त्याच्या मनात फक्त नंबर्स फिरत होते. नेक्स्ट क्वार्टरचे टार्गेट्स, बोर्ड रूम मीटिंग्स, करोडांच्या डीलचे प्रेझेंटेशन, क्लायंट्सचे ईमेल. दुपारचे 3 वाजले. 6च्या फ्लाईटने न्यूयॉर्कला परत जायचं होतं. उद्या सकाळी 10 वाजता मीटिंग. सगळं तयार होतं. त्याला फक्त हे अंत्यसंस्कार लवकर संपवायचे होते. समोर चितेवर शांत पडलेले त्याचे वडील सदाशिवराव. सदाशिवराव हे एक साधारण सरकारी कारकून होते. पुण्याच्या एका छोट्या सरकारी ऑफिसमध्ये फाईलच्या ढिगाऱ्यात बसून महिन्याच्या शेवटच्या पैशात घर चालवणारे. त्यांनी कधीही मोठ्या स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही. फक्त एकच स्वप्न, मुलगा रोहन जग जिंकावा. त्यासाठी त्यांनी सगळं काही सोडलं. रोहनच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या फीसाठी पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या. अमेरिकेत MBAच्या फीसाठी शेवटची शेतीची जमीन विकली. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस मेहनत करून मुलाला शिक्षण दिलं, का तर त्याला काही कमी पडू नये. बायको गेल्यावरही ते एकटे राहिले, फक्त रोहनच्या फोनची वाट बघत. रोहनला हे सगळं दिसत नव्हतं. त्याच्या नजरेत फक्त घाई होती. स्मशानभूमीत ओम नमो भगवते वासुदेवाय चा मंत्र घुमत होता. पंडितजींच्या स्वरात मंत्रोपचार, लाकडांचा धूर आकाशात विरत होता. नातेवाईक रडत होते. काही जण हात जोडून उभे होते, काही जण डोळे पुसत होते. पण रोहनच्या मनात फक्त हे अंत्यसंस्कार उरकून फक्त 6ची फ्लाईट आणि ईमेल्स. त्याने हातातला फोन काढला, घड्याळाकडे पाहिले. 3 वाजले होते. त्याने जवळ उभे असलेल्या मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंटच्या सुमितला हाक मारली. सुमित हा स्मशानभूमीचा जुना कर्मचारी, आता स्वतःची छोटी कंपनी चालवणारा. रोहन करोडो व्यावसायिकाचा आवाजात म्हणाला, सुमित, सगळं रेडी आहे ना? सगळं रेडी आहे ना? मला काही जास्त वेळ थांबता येणार नाही. लवकर उरका. मी इथून थेट विमानतळावर जायचं आहे. मला अस्थिविसर्जनासाठी मला येणं शक्य होणार नाही. ते तुम्हीच करा. बिल किती झालं असेल? 50,000 की 1,00,000? मी चेक देतो. सुमितने क्षणभर रोहनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात दया, राग आणि दुःख मिसळलेले भाव एकत्रित उमटले होते. त्याला वाटलं, हा मुलगा बापाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करतोय का? की एखादं कॉर्पोरेट प्रोजेक्ट क्लोज करतोय का डील करतोय? पण तो ते ऐकत शांत राहिला, काहीही बोलला नाही.
फक्त मान डोलवले आणि म्हणाला, "हो साहेब, सगळं तयार आहे. विधी सुरू झालाय." पंडितजींनी रोहनला अग्नी दिला. रोहनने थरथरत्या हाताने चिता पेटवली. ज्वाळा उंच झेपावल्या. धुराचे लोट आकाशात विरू लागले. नातेवाईकांनी शेवटचा नमस्कार केला. रोहन मात्र ज्वालांकडे पाहत होता, पण सोबतच फोनकडेही पाहत होता. एक ईमेल आला, अर्जंट. डेक नीड्स फायनल अप्रुव्हल बिफोर EOD. त्याने त्वरित रिप्लाय टाईप करायला सुरुवात केली. जणू चितेच्या ज्वाळा त्याच्या डोक्यात नव्हत्याच. थोड्या वेळाने ज्वाळा शांत झाल्या. रोहनने सुमितला बाजूला घेतलं. बिल किती झालंय? मी आता चेक देतोय. अस्थि विसर्जनाचं काय आहे ते तुम्ही पहा. तुम्हीच करा. सुमितने शांतपणे खिशातून एक जुनी पिवळी पडलेली फाईल बाहेर काढली. त्यातून एक जुना कागद बाहेर काढला. साहेब, हे बिल आधीचं पेड आहे. आधीच पेड केलं गेलेलं आहे. रोहन गोंधळला. काय? कुणी भरले बिल? सुमित कापत्या स्वरात सांगू लागला, 5 वर्षांपूर्वी तुमचे वडील आजारी असताना स्वतः रिक्षाने इथे आले होते. ते कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये होते. ते इतके कमकुवत होते की त्यांना चालताना आधार द्यावा लागत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तरी ते आले. त्यांनी 50,000 रुपये रोख भरले आणि म्हणाले, माझ्या मुलाला त्रास होता कामा नये. तो अमेरिकेत खूप व्यस्त आहे. माझ्या मृत्यूच्या वेळी त्याला काहीही करायला लावू देऊ नका. तो खूप बिझी असतो. फक्त त्याला मला अग्नी द्यायला सांगा. आणि चिठ्ठी दिली होती. म्हणाले, रोहनला द्या, जेव्हा वेळ येईल तेव्हा. रोहनचे आता हात थरथरू लागले. त्याने तो चिठ्ठी घेतली. चिठ्ठी उघडली. जुना कागद, पण अक्षर स्पष्ट. सदाशिवरावांचे साधे सरळ हस्ताक्षर होतं. प्रत्येक अक्षरात त्याग, प्रेम आणि अपेक्षा नव्हती. प्रिय रोहन, मला माहीत आहे तू खूप बिझी आहेस. तुझ्या कामात तुला जग जिंकायचंय. माझ्या मृत्यूच्या वेळी तुझं येणं शक्य झालं नाही तरी मला राग नाही. मी तुझ्यासाठी आयुष्यभर सगळं केलं. फक्त तू यशस्वी व्हावास म्हणून. तुझ्या शाळेच्या फीसाठी आईच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या. अमेरिकेच्या शिक्षणासाठी शेवटची जमीनही विकली. मी कधी तक्रार केली नाही, कारण तू माझा अभिमान आहेस. पण माझी तुला फक्त एकच विनंती आहे की मला अग्नी देताना तुझा हात थरथर देऊ नकोस. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. बाकी सगळं मी व्यवस्थित केलं आहे. तू फक्त तुझी स्वप्न पूर्ण कर. मी तुझ्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन. तुझाच बाबा, सदाशिवराव. चिठ्ठी वाचताना रोहनच्या डोळ्यासमोर सगळं लहानपण उभं राहिलं. सकाळी सायकलवर बसून शाळेत नेणारे बाबा. पावसात भिजत स्वतः ओले होऊन गेटपर्यंत सोडणारे बाबा. आई रडत असताना रडू नको, ही मुलासाठी आहे म्हणणारे माझे बाबा. इंग्रजी शाळेच्या पहिल्या दिवशी मिठी मारून तू डॉक्टर किंवा इंजिनियर होशील म्हणणारे माझे बाबा. विमानतळावर निरोप देताना जा बेटा, जग जिंक म्हणणारे माझे बाबा. पण नंतर रोहन अमेरिकेत गेला. सुरुवातीला त्याचे रोज फोन येत होते. मग आठवड्यातून, मग महिन्यातून त्याचे फोन येऊ लागले. आई गेली तेव्हाही हा आला नव्हता, कारण त्याची महत्त्वाची मीटिंग होती. बाबांच्या ऑपरेशनलाही तो आला नाही, कारण तेव्हाही त्याच्या महत्त्वाच्या क्लायंटच्या सोबत मीटिंग होती. शेवटच्या फोनला नंतर बोलतो म्हणून फोन कट झाला होता. बाबांनी शेवटच्या दिवसात त्याला फोन केला होता, रोहन, मी आजारी आहे, येशील का? तेव्हाही रोहनने फक्त एवढंच उत्तर दिलं की मी डॉक्टरांशी बोलतो बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी आता थोडा व्यस्त आहे. मी बोलतो तुमच्याशी नंतर. पण आता रोहनला समजलं होतं की ज्या बाबांनी सगळं सोडलं त्याच्या शेवटच्या क्षणी तो वेळेचं गणित मांडत होता. त्याच्या हातून चेकबुक खाली चिखलात पडले. तो खाली गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा, मला माफ करा. मी सगळं हरलो, पैसा जिंकलो, पदवी मिळवली, पण तुमचं प्रेम गमावलं. मी तुमचा मुलगा नाही तर तुमचा नालायक मुलगा आहे. तो रडू लागला. नातेवाईकांनी त्याला उचललं. त्याला सांत्वना दिलं, पण आज रोहन रडतच राहिला. थोड्या वेळाने त्याने त्याचा फोन काढला आणि त्याची आजची फ्लाईट रद्द केली. पहिल्यांदा त्याने पैशांपेक्षा वेळेला महत्त्व दिलं होतं, आणि तेही फक्त त्याच्या बाबांसाठी. अस्थि विसर्जनाच्या दिवशी रोहन आळंदीच्या खाटावर उभा होता. त्याच्या हातात वडिलांच्या अस्थींची पेटी होती. अस्थींची
अस्थी होत्या नदीत अस्थी विसर्जित करताना रोहन म्हणाला, आज मी मीटिंगला नाही तर तुमच्यासोबत आहे बाबा, पण आज तुम्ही मात्र माझ्यासोबत नाहीत. त्याची खंत मला आयुष्यभर राहणार आहे, पण आता मी तुमच्यासोबत कायम असणार आहे. त्याने पहिल्यांदाच पैशांपेक्षा वेळेला जास्त महत्त्व दिलं होतं आणि तेही फक्त त्याच्या वडिलांसाठी. अस्थि विसर्जनाच्या दिवशी रोहन आळंदी घाटावर उभा होता. हातात वडिलांच्या असलेल्या अस्थी होत्या. नदीत अस्थि विसर्जित करताना रोहन म्हणाला, आज मीटिंगला नाही तर तुमच्याबरोबर आहे बाबा मी, पण आज तुम्हीच माझ्याबरोबर नाही. याची खंत मला आयुष्यभर राहील, पण आता मी तुमच्यासोबत कायम राहणार आहे. पूर्णपणे मी आता तुमच्या पुण्याच्या घरी परत येईन आणि तुम्ही दाखवलेले संस्कार आणि दिलेल्या मार्गानेच जीवन जगेन. तुमच्या प्रेमाने जगेन. सूर्य मावळत होता. रोहन घाटावर बसला होता. त्याचा फोन आज पहिल्यांदा वाजला. आज पहिल्यांदाच सायलेंट मोडवर होता त्याचा फोन वाजला तेव्हा. त्याने फोन काही घेतला नाही. मन एकदम शांत होतं. आज त्याला त्याच्या बाबांचा स्पर्श खांद्यावर जाणवत होता. तो आता फक्त सदाशिवरावांचा मुलगा होता आणि तेच त्याच्यासाठी पुरेसं होतं. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात पैसे कमवता येतात, पदवी मिळवता येते, पण आईवडिलांची काळजी, त्यांचा त्याग पुन्हा मिळवता येत नाही. नातीगोती ही फक्त पैसे, बँक बॅलन्सवर टिकत नाहीत, तर वेळेवर टिकवली गेली पाहिजेत. आजच आपल्या आईवडिलांशी 2 मिनिटं बोला, मनापासून गप्पा मारा, त्यांच्यासोबत बसा. त्यांच्या जुन्या आठवणींवर गप्पा मारा. बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसेल. उद्या जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल, पण ते तुमच्याकडे नसतील ते ऐकायला. त्यामुळे तुम्ही आहे तेवढा वेळ त्यांच्यासाठी द्या. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.